हॅलो हाय फ्रेंड्स, आज आपण बनवतोय चुलीवरचे मांडे. त्याच्यासाठी ही 1 किलो डाळ घेतली. आता ही डाळ आहे ना, ही वॉश करून घ्यायची. आता ही डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. ही धुवून झाली. आता ही कुकरला लावून घेतली. आता हिच्या 5-6 शिट्टी काढून घ्यायची. आता डाळ शिजून झाली. आता ही काढून घेतली. आता 1 किलो डाळ आहे ना, त्याच्यासाठी हा गूळ मिक्स केला आणि हे पाणी काढलं, म्हणजे याच्याने आपण सार बनवू शकतो. आता हे पुरण आहे ना, ह्या अशा गाळणीच्या पद्धतीने काढून घेतलं. हे बघा, आता ही कणिक तयार करते आई, कारण की खापराचे मांडे बनवण्यासाठी आपली जी तव्याच्या पुरणपोळीसाठी जशी कणिक असते ना, तशी नाही राहत. याची थोडीशी पातळ आणि थोडंसं याच्यात असते, लवचिक असते ही कणिक, म्हणून हिला खूप मेहनतीने तयार करावं लागतं. अशी ही कणिक तयार करते. आता हे पूर्ण पुरण पण गाळून झालं. आता खापराचे मांडे करायला घेतले. आता हे मांडे आहे ना, हे सर्वांनाच नाही आहेत. हे खूप असं छान आणि बनवायला थोडेसे अवघडच असतात, खायला खूप छान लागतात. आता ही माझी मम्मी बनवते चुलीवरचे मांडे, कारण मी गावाकडे आलेली आहे मम्मीकडे. मम्मीने आमच्यासाठी मांडे बनवले. मम्मी मांडे बनवण्यात खूपच एक्सपर्ट आहे. एकच नंबर मांडे बनवते. असे एकदम मऊ आणि छान मोठे मोठे. आता बघा मांडे बनवायची पद्धत. आता 2 छोटे छोटे कणिकचे गोळे घेतले, तर ते लाटून घ्यायचे. चुलीजवळ बसून हे मांडे बनवणे म्हणजे खूप मोठी हे असते, मेहनत असते, आणि ते पण परफेक्ट आले पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता हे दुसरं पण लाटून घ्यायचं. आता बघा, याच्यासाठी पुरण बघा किती घेतलं. याच्यात आपण तव्याच्या 2 पोळ्या करू, है की नाही? म्हणजे हा मांडा किती मोठा होणार आहे. एक मांडा पण खाल्ला जात नाही, एवढा मांडा असतो मोठा. हे बघा, अशी पुरणपोळी बघा किती झाली. आता हे परत याच्यावर ठेवून घ्यायचे आणि दोघी बाजूने पूर्ण पॅक करायचं. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे याच्यासाठी. आमची आई प्रत्येक सणाला खापराचेच मांडे करते. ती तव्याच्या पोळ्या कधीच करत नाही. आता हे लाटण्याने हळूवार नाजूक लाटून घ्यायचे, कारण आपल्याला सर्वांना पुरण तर बनवताच येतं, कणिक पण येते, पण मग मांडेच तयार करता येत नाही. तेच खूप महत्त्वाचे आहे. आता लाटून झालं हे. आता हे थोडंसं हातावर फिरवायचं आहे. बघा किती बारीक निरीक गोष्टी याच्यात काळजीने कराव्या लागतात. असा छान हाताने फिरवायचं आहे गोल गोल. ही हाताचीच कला आहे याच्यामध्ये मांडे बनवण्यात. हे बघा, असं हातावर घ्यायचे आणि हे पटापट पटापट फिरवायचे, आणि ते पण 4ही बाजूने एकदम मस्त.
आईच्या मांड्यांना कधीच चारही बाजूने सारखेच असतात, ते कधीच तुटत नसतात. इतके छान होते खापराची पोळी ही. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. हे बघा चुलीवरचे मांडे. असे मांडे रेडी आहेत.